नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुझ्या मनात जेवढी ओढ आहे तेवढीच ओढ तिच्या मनात सुद्धा आहे. तुझं आणि ह्याचं नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार. देवानं ना तुम्हा दोघांची वेव्हलेंथ जुळवूनच तुम्हाला पाठवले. ही कोण? ही दुसरी कोण आहे? मी आहे ही. मस्त काढलायस. मी आहे का? कोण होती ती माणसं? काय काय तमाशा चाललाय हा सगळा? का पकडलं त्यांनी तुला? आणि जर पकडलं तर तू आत्ता असं जाऊन काय बोललीस त्यांच्या बरोबर की त्यांनी तुला लगेच सोडून दिलं? आणि मुळात तू पुण्याला जायला निघाली होतीस ना ग? मग आता इकडे काय करते या गावात? खूप प्रश्न पडलेत तुला. या इट सीम्स सो. त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे ना. तुला काय हक्क आहे हे सगळे प्रश्न विचारायचा? का आलो मी तुझ्या मागे इथपर्यंत? तू माझ्याशी सतत खोटं बोलतेस. यू गिव्ह मी अ रॉयल इग्नोर. तरी सुद्धा मी नेहमी नेहमी लोचटासारखं तुझ्या मागे येतो नाही का? काय गरज आहे मला हे सगळं करायची? हा, आता त्या गुंडांनी तुला उचलून नेलं. मला काय गरज होती माझा जीव धोक्यात घालून इथपर्यंत येण्याची? मी काय सिनेमातला हिरो नव्हे आणि तू हिरोईन तर त्याहून नव्हेस. मग कशाला ना? चला आपण निघा. मंडळ आपला आभारी आहे. आपला गणपती पुढे जाऊ द्या. चिडलास? चिडलास अभि? अभि मला एक कळत नाहीये. मी तुला हे सगळं कसं काय सांगू? एव्हरीथिंग इज सो कॉम्प्लिकेटेड. काय कॉम्प्लिकेटेड आहे याच्यामध्ये? माझ्या एका साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर दे तू सुलेखा. कुठला प्रश्न? 7 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना आपण दोघं खूप चांगले मित्र होतो. मग आता आपल्यामध्ये हे असं का? ॲज इफ यू डोंट नो. नो, आय सिरियसली डोंट नो. का वागतोय आपण असे? कम ऑन टेल मी. तुला चांगलं माहितीये काय झालं होतं ते. काय झालं होतं? हां, एक ॲक्सिडेंट, अपघात. मी तुला गाडी चालवायला शिकवत होतो. हां, हे मी मान्य करतो की त्यावेळेला मी थोडासा हाय होतो. पण त्यावेळेला जर मी स्टेअरिंगवर असतो तर तो अपघात झाला नसता. एक्झॅक्टली. तू नव्हता स्टेअरिंगवर, मी होते. तो दिवस आठवला ना की किळस वाटते स्वतःची. त्या दिवशी तुझ्या जबरदस्तीमुळे मनात नसतानाही मी बिअर प्यायले. तुझ्यामुळे मी स्टेअरिंगवर बसले. तुला माहित होतं मला गाडी चालवता येत नाही म्हणून. 2-4 दिवसापूर्वी मी मोटर ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं होतं. तरी सुद्धा तू. हो, मी माझ्यामुळे, सगळं माझ्यामुळेच झालं. ओके, पण तूच सांग सुलेखा, त्यानंतर तुला एका पैशाचा त्रास होऊ दिला मी? डू यू थिंक सो? मग त्रास कशाला म्हणतात नाही तुला माहित नाही अभिमान.
अजूनही तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो. मी तिने पांढरा फटक पडलेला. अजूनही तिचा तो आवाज मला ऐकू येतो. आणि आपण काय केलं तिथे? तिथून निघून गेलो, पळून गेलो, तिला तसंच सोडून. सुलेखा, आपण तेव्हा लहान होतो. वी वर जस्ट किड्स ऑफ 20. अशा वेळेला माणूस पॅनिक होतो. कारण आपण जर तिकडे थांबलो असतो ना सुलेखा, तर पब्लिकने आपल्याला चोपला असता. कारण लोकांना नेहमी असंच वाटतं की चूक ही नेहमी गाडीवाल्याचीच असते. आपण तिला हॉस्पिटललाही नेऊ शकलो असतो अभिमान. Whom are you trying to kid, सुलेखा? ऑन द स्पॉट केली होती ती. सात वर्ष झाली तरी सुद्धा तिचा तो चेहरा, तो आवाज अजूनही तेवढाच तीव्र आहे. अजूनही. सुलेखा, मला मान्य आहे की जे झालं ते वाईट होतं. पण तू मला सांग, त्यानंतर थोडा तरी त्रास होऊ दिला तुला मी? अगं, बांनी त्यावेळेला सगळं मॅनेज केलं होतं. फक्त एकदा आपल्याला दोघांना पोलीस स्टेशनला जावं लागलं, बस. त्याच्यानंतर घासून पुसून स्वच्छ करून टाकलं होतं सगळं बाण. आपल्या दोघांचं साधं नाव सुद्धा नाहीये ग कुठल्याही सरकारी फाईल मध्ये. एव्हरीथिंग वॉज मॅनेज्ड यार. पण मन नाही ना मॅनेज करता येत. त्याचं काय? ते टोचायचं तिथे टोचतच राहतं. माझं नाही टोचत बॉस. कारण जे झालं त्यात आपली काहीही चूक नव्हती. तो फक्त एक अपघात होता. जाणून बुजून आपण कोणाचंही वाईट केलं नव्हतं. आणि आपण न केलेल्या पापाची शिक्षा स्वतःला द्यायला मला इंटरेस्ट नाहीये. आणि राहिला प्रश्न त्या बाईचा. मी मान्य करतो तिचा जीव गेला, पण अपघाताने गेला. मग आता काय? मग आता आपण जगणं सोडून द्यायचं का? नाही ना. त्या बाईच्या कुटुंबियांचं जे काही नुकसान झालं त्यावेळेला सुद्धा आपण त्यांना पैसे द्यायला तयार होतो. त्यांना तुझ्या पैशांची गरज तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये. तू असं बोलतेस जसं काय तू पर्सनली ओळखतेस त्या लोकांना. राईट यू आर. खूप चांगलं ओळखते मी त्यांना. जी बाई आपल्यामुळे मेली, तिच्या नवऱ्याशी माझ्या दीनी लग्न केलं. आय एम अ पार्ट ऑफ दॅट फॅमिली नाव. जय राम जय जय राम. श्री राम 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 जय राम जय जय राम. शुभ्रा, काय ग? आजोबा,
थोडं थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. नाही म्हणजे तुमचा जप संपला की मग बोलू. मी बसते इथे. तू झालाय माझा जप. बोल. आजोबा, तुम्हीच एकदा मला म्हणाला होता की कधीही जर मन द्विधा मनस्थितीत सापडलं तर माझ्याशी येऊन बोल म्हणून. ऐका. मग आता तशी वेळ आली आहे का? आजोबा मला कळत नाहीये की मी काय करू. मला माहिती आहे की मी आदिनाथांशी प्रतारणा करते, पण आदिनाथची प्रतारणा? तू कुठल्या बाबतीत? मला स्पष्टपणे सांग बाळा. आजोबा, मी या बाबतीत कुणाशी स्पष्टपणे बोलले नाहीये. म्हणजे आदिनाथांशी बोलले मी, पण शुभ्रा, तू काय बोलतेस त्यातलं शष्पही मला कळत नाहीये. तुझ्यामध्ये आणि आदिनाथमध्ये असं काहीतरी घडलं आहे जे तू इतर कुणालाही सांगू शकत नाहीस, बरोबर? ते तू आदिनाथला सांगितलेलं आहेस आणि तरीही तुला असं वाटतंय की तू आदिनाथची प्रतारणा करते आहेस. आजोबा, एखाद्याच्या वाटणीचं सुख त्याला न देणं ही प्रतारणा नाही का? आणि खास करून अशी व्यक्ती जी तुमच्या सुखासाठी सतत झटत आहे. मग तसं असेल तर ते सुख त्याला देण्यात अडचण कसली आहे? भविष्याची. आजच्या सुखाचे भविष्यात भीषण पडसाद आहेत आजोबा. मला ते जाणवत आहेत. मन धास्तावलंय माझं. आजोबा, मला कळतंय की मी चुकीचं वागते, पण हे कळत असूनही मला बरोबर वागता येतच नाही. काय करू मी? शुभ्रा, तुझ्या अशा या मोघम बोलण्यानं नेमका पेच काय आहे तेच मला कळत नाहीये. जर व्याधीच कळली नसेल तर त्यावर उपाय मी काय करणार? असो, ज्या अर्थी तुला मला काहीतरी सांगण्यात अडचण येत आहे त्या अर्थी त्यामागे तसंच काहीतरी कारण असलं पाहिजे. शुभ्रा, मी आता तुला एकच सांगतो. उद्या येणाऱ्या संकटांना घाबरून आजचं सुख डावलू नकोस. आणि आदिनाथ बरोबर असेल तर तुला कुठल्याही संकटातून स्वतःला निभावून नेता येईल. विश्वास ठेव. हीच गोष्ट मी त्याला सांगितली होती, तीच आज तुला सांगतोय.
एकमेकांचे हात घट्ट धरून राहा. मग कितीही मोठं वादळ आलं तरी तुम्हा दोघांना कसलीही भीती नाही. कळलं का? आई म्हणत होती दुपारपासून तू काही फार बोलत नाहीयेस. प्रथमेश जाताना सुद्धा तू त्याला बाहेर सोडायलाही नाही आलीस. हे शुभ्रा, माझ्याशी बोलशील स्पष्टपणे? शुभ्रा, मला माहित होतं तुझ्याशी आज डॉक्टर काय बोलणार, पण मी मुद्दामूनच नाही सांगितलं ग तुला. कम ऑन शुभ्रा. अगं, ते डॉक्टर सामंत तुला जे काही सांगतायत, तुला जर ते पटत नसेल तर ठीक आहे ना, फॉरगेट इट, सोडून दे. आपलं हे जे काही चाललंय ना, हे असंच चालू दे ना. मला काही प्रॉब्लेम नाहीये, माझी तक्रार सुद्धा नाहीये. अशी रागवू नकोस ना प्लीज. कम ऑन, cheer up. आदिनाथ, मला राग आलाय, मला खूप राग आलाय. तुमचा नाही, स्वतःचाच राग आलाय मला. मी खूप मोठा गुन्हा केला. आय एम सॉरी. डॉक्टर सामंत मला जे काही बोलले ना, ते मला सगळं पटतंय, प्रत्येक शब्द पटतोय मला. पण एक अनामिक भीती आहे आदिनाथ, जी माझ्या मनाला पटणाऱ्या गोष्टी सुद्धा मला स्वीकारू देत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यापेक्षा जास्त मी आतुर आहे, पण मला ते दिसलंय. मला तुमची साथ हवी आहे. मला तुमची साथ हवी आहे. ती कधी नव्हती शुभ्रा तुला, तूच सांग ना. शांत शांत हो. अजून काय म्हणाले डॉक्टर? काही नाही. त्यांनी विचारलं की तुम्हाला रिसेंटली कोणी व्यक्ती किंवा कुठलीही जागा पाहून असं वाटतं का की तुम्ही आधी ही व्यक्ती किंवा ही जागा पाहिली आहे म्हणून. हां, मग माझ्यावर विश्वास ठेवा ना. मला ते डॉक्टरच
खूप ओळखीचे वाटतात. त्यांचा चेहरा खूप ओळखीचा वाटतो आदिनाथ. असं वाटतं की मी त्या डॉक्टरांना खूप आधीपासून ओळखते.